वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिच्या भोवती एक नवा वाद निर्माण झालाय। याला निमित्त ठरलंय ते दिल्लीमध्ये होणाऱ्या रामलीलाचं। यंदा रामलीला कार्यक्रमात पूनम पांडे ही रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे। याबाबतची माहिती पुढे येताच विश्व हिंदू परिषदेसह साधू महंतांनी याला विरोध केलाय। काय आहे या विरोधामागचं कारण आणि मुळात या भूमिकेसाठी पूनम पांडेलाच नेमकं का निवडलं गेलं, बघूयात हा रिपोर्ट। पांडेंची पूनम पुन्हा वादात। रामलीलामध्ये भूमिका साकारण्यावरून वाद। पूनम पांडे आणि वाद हे समीकरण काही संपत नाहीये। पूनम पांडेनं हॉट भूमिका केला काय किंवा बोल्ड निर्णय घेतले काय, वाद होणं हे आलंच। पण यावेळी पूनम पांडे वादात सापडली आहे, ती चक्क रामलीलामध्ये भूमिका साकारण्यावरून। पूनम पांडे हिला दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावणाच्या पत्नीची मंदोदरीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे। पण यालाच विश्व हिंदू परिषदेसह काही साधू महंतांनी विरोध केलाय। बोल्ड इमेज आणि वादग्रस्त भूतकाळ असलेल्या अभिनेत्रीला मंदोदरीसारखी पवित्र आणि आदर्श भूमिका दिल्यानं हा वाद सुरू झालाय। विश्व हिंदू परिषद आणि अनेक संतांचा असा आक्षेप आहे की यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात आणि रामलीलेचं सांस्कृतिक पावित्र्य धोक्यात येतं। संतांनी मंदोदरीच्या चारित्र्याला पूनम पांडेच्या सार्वजनिक प्रतिमेशी जोडून तिच्या निवडीला तीव्र विरोध दर्शवलाय। रामलीला समितीनं मात्र पूनम पांडेंची निवड योग्य असल्याचं सांगत महिला सशक्तीकरण आणि कलाकाराला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्याचं समर्थन केलंय। समितीनं आपला निर्णय कायम ठेवल्यानं आणि विहिपनं विरोध केल्यानं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। पूनम पांडेची जो आता चर्चा झाली आहे ते रामलीला आणि महाभारत आणि रामायणाच्या मध्ये जे काही रोल करता है ते आमचे साधू समाजवर से आणि सनातनवर से मैं निषेध करतो। आणि कलाकार आणि ॲक्टर हे एक महिला है, मैं त्यांचा सन्मान करतो। पण हे काही ॲक्टर जो करता है आणि जो डायरेक्टर होते ते पण चर्चा करावी आणि चर्चा करून हे ॲक्टर दिला पाहिजे, नाही तर काही सनातनी लोक आणि लोकचे काही दुःख मन में जो होता है ते नहीं होना चाहिए। पूनम पांडे हिनं रामलीलामध्ये भूमिका साकारण्यावरून हा विरोध होत असतानाच दुसरीकडे महंत सुधीरदास महाराज यांनी काहीशी वेगळी भूमिका मांडली आहे। चित्रपट सृष्टीमध्ये देखील अनेक नैतिक आणि अनैतिक चित्रपट आणि चित्रपट अभिनेत्रे आहेत। याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येकालाच अशा पद्धतीचे जर आपण नियम लावू लागलो तर एक वेगळाच संदेश त्यामध्ये जाईल। त्यामुळे ती जर त्याचा अभिनय करत असेल तर मला याच्याकडे थोडंसं वाईडर दृष्टीने पाहिलं पाहिजे, सामाजिक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे आणि एवढा संकोचित विचार करणं योग्य नाही असं मला वाटतं। पूनम पांडे या नावाभोवती कायमच वाद पाहायला मिळालेत। आजवरची तिची कारकीर्द ही वादाचीच राहिली आहे। 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान ती चर्चेत आली। भारत विजयी झाल्यास न्यूड होणार अशी घोषणा तिनं केली। 2011 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल ती बनली। वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओमुळे ती चर्चेत आली। काही महिन्यांपूर्वी पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी आली। दुसऱ्याच दिवशी गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता करत असल्याचं तिनं स्पष्टीकरण दिलं। पूनम पांडेच्या नावावर अनेक बोल्ड सिनेमे आहेत, तशा भूमिका आहेत। समाज माध्यमांवरही ती आपल्या बोल्ड अंदाजासाठी आणि विधानांसाठी ओळखली जाते आणि त्यातूनच होत असलेला हा विरोध आहे। अशात रामलीला आयोजन समिती यात नेमकी काय भूमिका घेते आणि पूनम पांडेवरून सुरू झालेलं हे वादाचं रामायण थांबतं की वाढतं हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।